भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर कारवाईची मागणी. नंदुरबारात राजकीय वातावरण तापले. नंदुरबार जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांना पक्षातून तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी संबंधितांवर अॅट्रॉसिटीसह इतर योग्य कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची ही मागणी करण्यात आली असून कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. या प्रकरणातील आरोप हे तक्रारदारांचे आहेत. संबंधित व्यक्तींची बाजू किंवा अधिकृत पोलीस निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत. नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार व माजी आदिवासी विकास मंत्री तसेच नंदुरबार लोकसभेच्या माजी खासदार संसद रत्न आदरणीय डॉक्टर हिनाताई गावित यांच्याबद्दल काही दिवसापासून जे सोशल मीडियावरती जे काही ऑडिओ क्लिप रेकॉर्डिंग जे व्हायरल होत आहे, तर या भारतीय जनता पार्टीचे माजी महामंत्री विजयभाऊ चौधरी ज्यांनी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं रोप लावलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आदरणीय गावित साहेब आणि गावित परिवाराने जे पक्ष वाढवला, तर संघटन वाढवलं आणि या विजयभाऊ चौधरी हे आमचे जे आधारस्तंभ आहेत, या जिल्ह्याचे जे शिल्पकार आहेत, या जिल्ह्याची ज्यांनी संसदेमध्ये जे कामांची जी पावती पोहोचवली, अशा आमच्या नेत्यांविरुद्ध जर विजूभाऊ चौधरी हे जर अश्लील शब्दाने जर त्यांची टिंगल करत असतील, तर याला सगळ्यात पहिले आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या नंदुरबार तालुक्याच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी या नंदुरबार जिल्ह्याचा विकास केला, ज्यांनी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये सत्ता बसवली, अशा आमचे आदरणीय डॉक्टर गावित साहेब असतील, आदरणीय हिनाताई असतील, यांच्या विरुद्ध ही जनता जे अश्लील शब्द विजूभाऊ चौधरी जे वापर करीत आहेत, ही जनता सहन करणार नाही. आम्ही प्रशासनाला आज निवेदन द्यायला आलेलो आहे. आमची विनंती आहे, जर याच्यामध्ये SIT चौकशी लागून सखोल चौकशी करून जर दोषींवर कारवाई करण्यात यावी. आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनाही आमची विनंती आहे की ज्याच्यामुळे आपल्या पक्षाचं नुकसान होत असेल, तर अशा व्यक्तीला भारतीय जनता पार्टीमध्ये राहण्याचा कुठलाही प्रकारचा अधिकार नाही. अशा व्यक्तीची म्हणजे माननीय विजयभाऊ चौधरी यांची पक्षामधून हकलपट्टी करण्यात यावी, अशी आम्ही सगळ्यांच्या वतीने मी ही मागणी करतो. धन्यवाद. नंदुरबार लोकसभेच्या संसदरत्न खासदार आणि ज्यांनी 2 टर्म नंदुरबारची खासदारकी एकदम योग्यरित्या आणि यशस्वीरित्या पार पाडलेली आहे, तसेच या जिल्ह्याचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांच्यामुळेच या जिल्ह्यात प्रगतीची दिशा या जिल्ह्याला मिळाली आहे. आणि अशा व्यक्तींबद्दल पक्षाचाच एक माजी राज्यस्तरावरील एक नेता अपशब्द बोलतो, त्यांना शिवीगाळ करतो आणि ज्या पद्धतीने त्या रेकॉर्डिंग व्हायरल झालेल्या आहेत, तर त्या आधाराने तसेच फक्त त्यांच्याबद्दलच नाही, पण काही राज्यातील बडे मंत्री देखील यांच्यामुळे गोत्यात येऊ शकतात. म्हणून आमची आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती आहे की अशा व्यक्तीची जे विजय चौधरी यांनी जी पद्धतीने टीका केलेली आहे आणि जी शिवीगाळ केलेली आहे, त्याच्यावर कारवाई म्हणून त्यांना पक्षातून निलंबित करावं, जेणेकरून आपल्या पक्षाची बदनामी होणार नाही आणि योग्य ती कार्यवाही प्रशासनाने देखील करावी, अशी आम्ही आपल्या मार्फत विनंती. काही दिवसापासून सोशल मीडियावर अनेक जनतेच्या व्हॉट्सॲपवरती बऱ्याच व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्या व्हिडिओ इतक्या अश्लील भाषेत बोलल्या जातं आणि एक लेडीज म्हणून त्या माजी खासदार संसद
रत्न खासदार आहेत, 10 वर्ष त्यांनी संसद गाजवलेली, आणि तुम्ही त्या अशा अश्लील भाषा वापरतात. एक एवढ्या मोठ्या पदाधिकारीला असं लेडीज म्हणून बोलत असाल तर इतर लेडीजांचं काय आलं? त्यांनी एक, आता मी अजून स्वतः एक क्लिप ऐकली, त्यात मालती वळवींना सुद्धा ते फालतू, टपोरी हे शब्द त्यांना शोभत नाही. ते भाजपचे महामंत्री राहून चुकलेले आहे, आणि ते जर असं वापरत असेल तर जनता काय करणार? जर तुमच्यामध्ये संस्कार नाही आहे, एक छत्रपती शाहू आंबेडकरांचं आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये संस्काराच्या पद्धतीने आपण जगत असतो, आणि त्या चालरीतीप्रमाणे एक लेडीजला कसं बोलावं हे त्यांना तालतम्य काहीच राहिलेलं नाही आहे. आणि अनेक लोकांबद्दल ते काय काय बोललेले आहेत. अशा लोकांनी BJPत राहण्याचा अधिकार नाही आहे विजय चौधरीला, आणि त्यांनी BJPचा पूर्ण बट्ट्याबोळ तर केलाच केला, पण आपल्या इतर गोरगरीब जनतेचा सुद्धा बट्ट्याबोळ केलेला आहे त्यांनी राजकारणाचे विषय काढले की ह्यांना पाडा. अरे तुम्ही BJPत असून तुम्ही BJPच्याच विरोधात बोलतायत, पक्षाच्या विरोधात बोलताय. ही कुठली पद्धत झाली आहे? पक्षाने याच्यावरती कडक कारवाई, निपक्ष चौकशी करावी पक्षाने. जर हे निपक्ष चौकशी झाली आणि त्याचं तथ्य आढळलं तर विजय चौधरींना आणि जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांना देखील बरखास्त करण्यात यावं, इथे नवीन बॉडी करण्यात यावी. दुसरी गोष्ट महत्त्वाची, सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून विविध लोकांचे विजय चौधरींशी बोललेले क्लिप व्हायरल होत आहे. त्या संदर्भामध्ये सातत्याने आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन याची सत्यता पाठवण्या करण्यासाठी आम्ही जाहीर आव्हान केलं होतं पोलीस दलाला आणि प्रशासनाला की याची चौकशी करून हे करा. त्यानंतर काल अत्यंत आक्षेपार्ह घाणेरड्यारीत्या सन्माननीय खासदार माजी खासदार संसदरत्न हिनाताईन गावितांच्या बाबतीत जो अश्लाघ्य प्रकार हे झाला त्याचा सर्वात पहिले आम्ही निषेध करतो, आणि आम्ही प्रशासनाला मागणी करतोय की याच्यावर तातडीने चौकशी करून दोषींना ताबडतोब अटक करावी. आणि भारतीय जनता पक्षाला मागणी करतो की अशा विजय चौधरीची ताबडतोब भाजपमधनं हकालपट्टी करावी. आणि राहिला प्रश्न दुसरा, याची चौकशी नाही झाल्यास आम्ही योग्य तो सनदशीर मार्गाने आम्ही आमचे आंदोलन करू. अशा स्थानिक बातम्यांसाठी नवापूर लाईव्ह न्यूज NLNला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.